नमस्कार. तो संग्राम भंडारे नावाचा एक गुंड आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्या महायुती की महाशक्ती जे काय आहे त्या सरकारने पाळलेला. तो स्वतःला कीर्तनकार वगैरे म्हणवून घेतो, त्या किशोर शिवणीकर सारखाच. तो शिवणीकर स्वतःला कीर्तनकार महाराज वगैरे म्हणवून घेतो आणि रिव्हॉल्वर वगैरे बाळगून त्याचे फोटो सोशल मीडियावरती पोस्ट करत असतो. भोळ्या भाबड्या श्रद्धाळू लोकांनी हरिनाम सप्ताहासाठी दिलेले करोडो रुपये त्या पिस्तुल्या महाराजानं ढापले आणि मस्तपैकी त्या पैशांमधून प्रॉपर्टी वगैरे खरेदी करून वरनं आरामात ढेकर दिला. आळंदीमधून ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका दर्शनासाठी आणणार असं खोटंच त्या बीडच्या सगळ्या श्रद्धाळू लोकांना सांगितलं आणि लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवून करोडो रुपये देणगी म्हणून दिले त्या सप्त्याला आणि ते खाऊन यानं पचवून टाकले. हे असले कीर्तनकार. तसाच हा दुसरा भोंदू, त्या शिवणीकरचाच भाऊ संग्राम भंडारे. रिव्हॉल्वर कदाचित नसेल याच्याकडे किंवा असेल सुद्धा, आपल्याला माहिती नाही त्याबाबतची. कायम मुस्लिमांच्या विरोधामध्ये बोलत राहायचं, गरळ ओकत राहायची आणि सामाजिक तेढ निर्माण करत राहायची. हाच याचा आणि याच्यासारख्यांचा धंदा. याचं कीर्तन म्हणजे कीर्तन नसतंच, ते केवळ या सरकारच्या मुस्लिम विरोधी अजेंड्याचा एक भाग असतं. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांचा लाळघुटेपणा करत राहायचा कीर्तनाच्या नावाखाली. त्यांच्या पायावरती लाचारीने डोकं ठेवत राहायचं आणि त्यांची मुस्लिम विरोधी धोरणं राबवत राहायची. या भोंदू कीर्तनकार आणि गुंड देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेच्या पाळीव लाचार संग्राम भंडारेने आज विकास लवांडे या सच्च्या कीर्तनकारावरती भ्याड हल्ला केला आणि तोही एकट्याने नव्हे तर झुंडीने जाऊन. विकास लवांडे आळंदी परिसरात एक ठिकाणी प्रवचन करून एकटेच घरी परतत होते. त्यांना या संग्राम भंडारेने आपल्या काही गुंड सहकाऱ्यांच्या सोबत झुंडीने जाऊन धक्काबुक्की केली आणि त्यांना काळं फासलं. मला म्हणायचं होतं काय, तुला घुसखोर म्हणायचं होतं ना. घुसखोर म्हटलं असतं तरी चाललं असतं. तू गुरुवारला बोलायचं नव्हतं. तू आमचं सर्वस्व आहे, ते सर्वस्व आहे आमचं सर्वस्व आहे ते. लवांड्या अजून तू लवांड्या, तू परत गुरुवारला जर बोलला ना, तू लक्षात ठेव, आम्हाला काय भिडायचं ते भीड. लवांड्या आमचे आई बाप येते, ते आमचं सर्वस्व आहे. लवांड्या सर्वस्व आहे आमचं ते. लवांड्या आमचं नादी लागू नको. आपल्या वैचारिक विरोधकांना एक एकट्याला असं झुंडीने जाऊन त्याच्यावरती हल्ला करणं किंवा त्यांना काळं फासणं हे या लोकांचं खास वैशिष्ट्य. यांच्यापैकी कुणामध्येही एक एकट्यामध्ये असे काही करण्याचं धाडस, असं काही करण्याची हिंमत अजिबात नसते. हे मशिदींवरती भगवे लावायला जाणार झुंडीने, एखाद्या एकट्या दुकट्या मुस्लिमाला झुंडीने जाऊन मारहाण करणार, नकली भोंदू गोरक्षक बनून हे साले झुंडीनेच जाऊन गोरगरीब मुस्लिमांना मारणार. झुंड हे यांचं वैशिष्ट्य. विकास लवांडे ज्या राजकीय पक्षाचं प्रतिनिधित्व करतात किंवा ज्या पक्षाचे ते प्रवक्ते आहेत, त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मतं मला अजिबात पटत नाहीत. परंतु वारकरी संप्रदायातील मनुवादी लोकांच्या घुसखोरीबाबत विकास लवांडे मागील काही दिवसांपासून जे सातत्यानं बोलत आहेत ते पूर्णपणे खरं आहे, त्यात काहीही खोटं नाही. मी त्यांचं समर्थन करतो. खरं तर आपल्या या अभिव्यक्ती चॅनलनेच हा लढा मागे 1-1.5 वर्षांपूर्वी सुरू केला आणि त्यासाठी माझ्यावरती त्या भारतीय जनता पार्टीच्या IT सेलने खटला सुद्धा दाखल केला. तो मी लढतोय कोर्टात. संघ भाजपने या अशा शिवणीकर भंडारे सारख्या अनेकांना हाताशी धरून आपल्या घाणेरड्या राजकीय स्वार्थासाठी वारकरी संप्रदाय नासवला, ही अत्यंत खरीच गोष्ट आहे. नामदेव तुकारामांचे खरे संत विचार हे असले भंडारे किंवा शिवणीकर सारखे भोंदू कीर्तनांमधून आता सांगतच नाहीत. ते सांगतात तो केवळ RSS आणि भारतीय जनता पार्टीचा मनोवादी अजेंडा असतो. हा संग्राम भंडारे याच्या लाचारीवरती आपण यापूर्वी सुद्धा एक व्हिडिओ केलेला होता काही काळापूर्वी. त्यातील हा काही भाग आज पुन्हा एकदा पहा. स्वतःला महाराज म्हणून घेणारा हा महोदय ST बसवरील एकनाथ शिंदेची धुळीने माखलेली प्रतिमा स्वच्छ करतोय आणि त्याचे गर्वाने व्हिडिओ टाकतो समाज माध्यमावरती. पहा, हा नमुना पहा. हा माणूस, हा महाराज देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांची स्तुती करताना अजिबात थकतच नाही असं दिसतंय त्याचे बरेचसे व्हिडिओ पाहताना. हे काही नमुने अगदी थोडक्यात पहा. फार काय ऐकण्यासारखं नाही, परंतु अगदी थोडक्यात पहा.
आमचे शिंदे साहेब तुम्ही बघा, कपाळाला गंध आहे, कायम फ्रेश आहे माणूस, किती काम करताय. फडणवीस साहेब, पवार साहेब, ही लोक महाराज लय काम करतात हो, पण चेहरे प्रसन्न आहे. सध्या एक जोरात सुरू आहे महाराष्ट्रात ट्रेंड, देवेंद्र फडणवीसांना शिव्या घालायचे. अरे काय केलं काय त्यांनी? ब्राह्मण जातीत जन्माला आले ही त्यांची चूक आहे. माझं बोलणं पटतंय का नाही बघा. देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राची वाट लावली. काय लावली? इकडं मराठवाड्यात पंकजाताई मुंडे आणि धनुभाऊ मुंडे तोंड पाहत होते की एकमेकाचं. 36चा आकडा होता धनुभाऊ मुंडेंचा आणि पंकजाताई मुंडेंचा. 36चा आकडा 63चा करणारा देवेंद्र फडणवीस आहे. जाऊ द्या, पंकजाताई पडली 4-5 हजार मतांनी, पण ते दोघं बहीण भाऊ एकत्र राहिले ना, भविष्यात मराठवाड्याचा विकासच आहे. पण ते समजूनच नाही घ्यायचं. एखाद्या व्यक्तिमत्वाला फक्त जर आपण अशा पद्धतीने टार्गेट करत असू ना, तर माझं मत आहे आपण जातीयवादी आहे फक्त, दुसरं काहीच नाही. विठ्ठल विठ्ठल. अगोदर मी म्हणत होतो जो हिंदू इतकी बात करेगा वही देश पे राज करेगा. आता जो हिंदू इतका काम करेगा वही देश पे राज करेगा. आता काम पाहिजे, काम. पुढच्या काळात तुम्ही आम्ही ना वज्रमुठ बांधली पाहिजे. आम्हाला कट्टर हिंदुत्ववादी नेते पाहिजे. आम्हाला नेता पाहिजे नितेश राणे साहेबांसारखा, संग्रामदादा जगतापांसारखा, गोपीचंद पडळकरांसारखा, की जो स्टेजवर उभं राहून म्हणतो या देशामध्ये पहिला विचार हिंदूंचा होईल, नंतर सगळ्यांचा. पाहिलं प्रेक्षक हो, ऐकलं. आणि हे म्हणे कीर्तनकार. कोणत्या अर्थाने प्रेक्षक हो याच्या बोलण्यामध्ये आपल्या संत ज्ञानेश्वर माऊली किंवा संत नामदेव महाराज, तुकाराम महाराज यांचे विचार दिसतात सांगा? त्या विकास लवांडे यांनी या गुंडाचा प्रतिकार का केला नाही ते मला कळत नाही. ठीक आहे की ते झुंडीत होते, 10-15 जण होते, परंतु एक सनसनीत कानफाडीत तर त्या संग्राम भंडारीच्या समोर आल्या आल्या चढवता आली असती ना. मग भले तुम्हाला त्या 10-15 जणांनी मिळून मारला असतं, मार खावा लागला असता. मी स्वतःही गांधीवादी विचारांचा समर्थक किंवा गांधी विचारांचा अनुयायी आहे, परंतु उद्या माझ्या बाबतीत कुठे कोणी असा काही प्रकार करण्याचा या असल्या भाडखाऊंनी प्रयत्न केला आणि भलेही ते हल्ला करणारे तेव्हाही असे झुंडीने आलेले असले तरी त्यांच्यापैकी किमान 2-4 लोकांना तरी मी खाली लोळवेल नक्कीच. या वयात सुद्धा तेवढी मानसिक खंबीरता आणि तेवढी शारीरिक ताकद मी राखून आहे. अहिंसा कुठं पाळायची आणि कोणासमोर पाळायची याची मी माझ्यापुरती ठरवलेली काही तत्व आहेत. मी असं हे सहन करणार नाही यांची चाळे. या असल्या भिकार आणि बुद्धिदरिद्री झुंडींसमोर कसली अहिंसा पाळायची. मग भलेही त्यांची त्या हल्लेखोर गुंडांची संख्या अधिक असल्याने कदाचित मी मार खाईल त्यांचा, कदाचित मरेन सुद्धा त्यांच्या हल्ल्यात, परंतु त्याआधी त्या झुंडीतील 2-4 जणांना तरी मारेल. माजलेत हे सगळे या संग्राम भंडारेसारखे भडवे. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पोलीस खात्याच्या गृह विभागाच्या सहकार्यामुळे राजरोस रस्त्यावरती अशा प्रकारची गुंडगिरी करू लागलेत. अरे हरामखोरांनो, तुमचे गुरु तुम्हाला पूजनीय, त्यांच्याबाबत कोणी काय बोललं तर तुम्ही असे झुंडीने जाऊन हल्ला करणार, काळं फासणार. आणि मग ज्या महात्मा ज्योतिबा फुलेंना आम्ही आमचे मार्गदर्शक मानतो, ज्या महात्मा गांधींच्या विचारांवरती चालण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतो, ज्या जवाहरलाल नेहरूंना सुद्धा आम्ही आमचे मार्गदर्शक मानतो, अशा सगळ्यांविषयी तुम्ही लोक, भिकार लोक, विषारी गरळ ओकत राहता कायम तुमच्या बोलण्यातून. मग तुमचं काय करायचं रे? आम्ही करू शकत नाही का? आम्ही तुमचं काही नक्की करू शकतो, परंतु आम्ही वैचारिक प्रतिवादाला प्राधान्य देतो. मुद्द्यांच्या आधारे, विचारांच्या आधारे आमचं म्हणणं मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो, परंतु याचा अर्थ आम्हाला मुद्द्यांवरती येता येणार नाही किंवा आम्ही त्याला घाबरतो असा तुम्ही घेत असाल तर तुम्ही मूर्ख आहात. आज देवेंद्र फडणवीसांच्या कृपेने पोलीस खातं तुमच्यासोबत असल्याने हा तुझ्यासारखाचा माज आहे संग्राम भंडारे. अन्यथा तुझी काय असं रस्त्यावरती अशा प्रकारची कृत्य करण्याची तुझी अवकात आहे रे? पण लक्षात ठेव, तू आणि तुझ्यासारखे सगळे भाड खाऊ. मीही त्याच वारकरी संप्रदायाचा पाईक आहे, निष्ठावंत आणि तुकोबांच्या विचारांचा निस्सीम अनुयायी आहे. परंतु मी तुझ्यासारखा मंबाजीच्या पालख्या वाहत नाही. भले तरी देऊ गांडीची लंगोटी नाठाळाचे, माहिती असेल ना संग्राम तुला तेवढं, तुकाराम महाराज तेवढे तर वाचले असतील. देवेंद्र फडणवीस असो किंवा ज्यांची एसटी बसवरचे धुळीने माखलेले तू फोटो धुतोस ना, त्यापैकी कुणी सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेलं नाहीये. कायम नाही राहणार आहेत ते लोक. आणि जेव्हा ते कधी जातील तेव्हा तुझ्यासारख्या बांडगुळांचं काय होईल रे?
कधी विचार करून ठेवला का या गोष्टीचा? आणि प्रेक्षक हो, ती वेळ सुद्धा काही फार लांब नाही. या संग्राम भंडारे सारखे, त्या पिस्तुल्या शिवणीकर सारखे, त्या आमदार महेश लांडगे, संजय गायकवाड, तो गोपीचंद पडळकर, तर मंत्री नितेश राणे, असे सगळे भंपक लोकच ती वेळ या फडणवीस शिंदेवरती वगैरे लवकरच आणतील. तोपर्यंत हरामखोरांनो, भंडारे किती माच करायचा तो करा. विकास लवांडे, तुमचा पक्ष आणि तुमचे नेते या कठीण प्रसंगी किती ताकदीने आणि किती प्रामाणिकपणे तुमची बाजू घेतील मला खरंच माहिती नाही. परंतु वारकरी संप्रदायातील एक घटक म्हणून, तुकोबांच्या विचारावर चालणारा एक अनुयायी म्हणून निश्चितपणे या कठीण समयी मी तुमच्या सोबत आहे. या हरामखोरांच्या विरोधात यापुढे अधिक ताकदीने लढू आणि जिंकू सुद्धा. विश्वास असू द्या. धन्यवाद.